नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पुढच्या हप्त्यांसंदर्भात। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्यासोबतच आणखीन एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पुढच्या हप्त्यांसंदर्भात महत्त्वाची अपडेट। तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता एक बदल झालेला आहे एप्रिल महिन्यापासून, आणि या बदलानुसार या योजनेमध्ये जे दिव्यांग बांधव होते, ज्या दिव्यांग बांधवांना आत्तापर्यंत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत हप्ता वितरित केला जात होता, लाभ दिला जात होता, आता या दिव्यांग बांधवांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वळवण्यात आलेला आहे, दिव्यांग कल्याण विभागाकडे वळवण्यात आलेला आहे। त्यांना दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून एप्रिल महिन्यापासून लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। प्रत्येक महिन्याचा हप्ता देखील याच पोर्टलच्या याच विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या साठी जमा केला जाणार आहे। असा एक महत्त्वपूर्ण बदल झालेला आहे, आणि इतर लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गतच हप्ता वितरित केला जाणार आहे। त्याबरोबरच इतर योजनांचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे। परंतु आता पुढच्या हप्त्यांसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट, तुम्ही म्हणाल नेमकी तुम्ही थंबनेलवरती माहिती दिलेली आहे, त्याचा काय विषय आहे? तर पुढच्या हप्त्यांसंदर्भात माहिती आहे, ज्या दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे, अशाच दिव्यांग व्यक्तींना, दिव्यांग बांधवांना आता इथून पुढे योजनांचा लाभ दिला जाणार आहे। त्याचबरोबर जे तुमचं अनुदान असतं ते देखील तुम्हाला देण्यात येणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करणं अत्यावश्यक आहे। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा पहा, बऱ्याच दिव्यांग बांधवांची या पोर्टलवरती नोंदणी होत नाही, आणि नोंदणी न होण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे परमनेंट UDID कार्ड नाही। त्यामुळे दिव्यांग विभागाच्या माध्यमातून जे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, या पोर्टलवरती जर तुमची नोंदणी होत नसेल तर हा एक तुमचा महत्त्वाचा मुद्दा असेल। या कारणामुळे तुमची नोंदणी होत नसेल, आता सद्यस्थितीला ही माहिती आलेली आहे। परंतु पहा, विभागाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, आणि शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इथून पुढे आता सामाजिक न्याय विशेष सहाय्य योजनेअंतर्गत, म्हणजे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत ज्या विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांपैकी जे दिव्यांग बांधव, टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत, ज्यांच्याकडे टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र आहे, अशा लाभार्थ्यांना मात्र आता योजनेचा लाभ दिला जाणार नाही, कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही, अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना देण्यात आलेल्या आहे शासन निर्णयामध्ये। आणि या पोर्टलवरती सांगितलेलं आहे की दिव्यांग व्यक्तींसाठी नोंदणी करण्यासाठी हे पोर्टल सक्रिय सुरू झालेलं आहे। नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कालावधी या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे। नोंदणीकृत वापरकर्ते दिव्यांग नागरिकांच्या कल्याणासाठी योजनांच्या अंमलबजावणीसाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। पण या पोर्टलवरती बऱ्याच लाभार्थ्यांना नोंदणीसाठी अद्यापही प्रॉब्लेम येत आहेत। तर हा एक मुख्य प्रॉब्लेम असू शकतो, ज्या प्रॉब्लेममुळे तुमची नोंदणी होत नसेल। त्याचबरोबर शासन निर्णयाच्या माध्यमातून टेम्पररी दिव्यांग बांधवांसंदर्भात जो मुद्दा जाहीर केलेला आहे, स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे, त्यानुसार आता पुढच्या हप्त्यांमध्ये फक्त आणि फक्त 3 महिन्यांचंच अनुदान तुम्हाला दिलं जाईल, अशी माहिती सध्या स्थितीला मिळत आहे। परंतु यामध्ये अशी एक महत्त्वाची अपडेट आहे, आणि त्यानुसार या 3 महिन्यामध्येच एप्रिल, मे आणि जून या कालावधीमध्ये टेम्पररी दिव्यांग बांधवांना अनुदान वाटप केलं जाणार आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। मात्र या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये एक खुशखबर सुद्धा तुमच्यासाठी आहे, आणि ती म्हणजे जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत त्यांना परमनेंट दिव्यांग करून घेण्यासाठी सुद्धा कार्यप्रणाली विकसित करण्यात येणार आहे, किंवा त्या स्तरावरती कार्य केलं जाणार आहे। म्हणजेच टेम्पररी दिव्यांग बांधवांना सुद्धा आता योजनेचा लाभ दिला जाणार आहे। अशा पद्धतीचा महत्त्वाचा निर्णय आहे, आणि टेम्पररी दिव्यांग बांधव असतील किंवा परमनेंट दिव्यांग असतील त्यांना योजनेचा लाभ हा दिला गेला पाहिजे। तो पण सुरळीतपणे व्यवस्थितरित्या प्रत्येक महिन्याला वेळच्या वेळी हप्ता वितरित केला पाहिजे। मार्च महिन्याचा तर पहा, बऱ्याच लाभार्थ्यांना हप्ता मिळालेला नाही,
आणि त्या मार्चच्या हप्त्यासंदर्भात कोणतीही नोटिफिकेशन, कोणतीही सूचना अद्यापपर्यंत जाहीर केली गेली नाही. त्याचबरोबर एप्रिलचा सुद्धा हप्ता वाटप झालेला नाही. एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात जशी ऑफिशियल तारीख येईल, जसा शासन निर्णय निर्गमित होईल, तसं तुम्हाला लगेच कळवण्यात येणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.